नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या छोट्याशा दुनियेत। तर नाशिकमध्ये होतो आपण आणि त्यामुळे आम्ही प्लॅन केलेले आपण चाललो आहोत आज सप्तशृंगी गडाच्या दर्शनाला। तर तुम्हीही चला आमच्या सोबत, हा व्लॉग पुढे बघत राहा। तुम्हाला याच्यात खूप काही बघायला भेटेल। मी तुम्हाला पूर्ण दाखवेल देवीचं मंदिर कसं आहे, गड कसा आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला मी स्टोरीही सांगेल तिथली। तर तुम्हीही चला आमच्या सोबत आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आम्हाला नक्की सबस्क्राइब करा। आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला निघूया आपण देवीच्या दर्शनाला। माता की जय। आपण इथे जेवणासाठी थांबलो आहोत हॉटेल माऊलीमध्ये। बघूया आपण इथे काय ऑर्डर करतो आणि कसं असेल जेवण ह्याचा रिव्ह्यू पण आम्ही तुम्हाला देतो। आलिशा काय करते? आलिशा तू खा, तू खा। तर अशा प्रकारे आता आपला लंच झालेला आहे आणि आता आपण परत निघालो आहोत आपल्या जर्नीला। चला। आम्ही इथे पोहोचलो आहोत गडावर आणि इथे कुंड आहे। तर त्या कुंडाजवळ चाललो आहे। तिथे हातपाय धुवा लागतात आणि मग देवीच्या दर्शनाला जातात। तर आपण आधी ते करून घेऊया। आम्ही अगोदर इथे पूजा घेतली, पूजाचे सामान घेतले आणि कुंडाला जाणे अगोदर अजून एक इथे बाहेर कुंड होतं। लोक असे मानतात की आतमध्ये एक छोटासा घडाट जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण विश बोलून जर त्यात टाकलं आणि त्याच्यात पैसे गेले तर ती विश कंप्लीट होती। तसेच लगेच पुढे गेल्यावर हे कुंड येते आणि या कुंडाचे वैशिष्ट्य असे आहे की आपण देवीला जाण्या अगोदर बरेच जण इथे येतात आणि हातपाय तोंड धुतात। काही लोक जसं मला माहिती आहे की इथे थोडंसं अंगावर पाणी घेऊन आपली जी इडापिडा असेल ते कपडे वगैरे जे आहे ते इथे सोडून देतात। ते मागे एक तुम्हाला खोली दिसत असेल ना, त्या खोलीमध्ये अंगावर पाणी घेतात आणि आपली इडापिडा जे काही त्यांच्या मागे दुर्दैव लागलेलं असेल ना ते त्यांचं इथेच टाकून जातात आणि मग एक नवीन कपडे घालून देवीच्या दर्शनाला जातात। असं मी जेव्हापासून लहानपणापासून यायची तेव्हा इथे बघत होते। पण आत्ता थंडीच्या दिवसांमध्ये पाणी खूप जास्त गार होते आणि खूप हवा पण होती वरती। त्यासाठी आम्ही फक्त हातपाय धुतले आणि तसंच मग वरती दर्शनाला गेलो। मग अशी आपण जी पूजा घेतली आता ती आपण इथे कंप्लीट करत आहोत। त्यांनी त्या बाउलमध्ये बरंच काही दिलं होतं। तर हातपाय तोंड धुतल्यानंतर आम्ही इथे हळदी कुंकू टाकला आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने सेपरेट बाउल्स घेतले होते। त्यामध्ये दिवा लावायचा आणि आपल्या अंगावरनं 7 वेळा उतरवायचा आणि आपली इडापिडा जी आहे ती इथेच याच्यातच मिसळून जाऊ दे आणि आमच्या मागे जे काही दुर्दैव लागलं असेल ते सगळं दूर कर असं आपण इथे बोलतो ह्या कुंडामध्ये। तसंच मग मला जसं सांगितलं तसं मी कंप्लीट केलं। माझ्यावरनं, अमरवरनं, लिशूवरनं पण केलं। मम्मी पप्पांनी पण वेगळे बाउल्स घेतलेले, दादानी आणि अभिरुचीने पण वेगळे बाउल्स घेतलेले आणि सगळ्यांनी आम्ही आमचं जी पूजा आहे ती इथे खाली करून घेतली। त्यानंतर आम्ही इथे आईवडिलांचे पाय धुतले। म्हणजे असं म्हणतात की आईवडिलांचे पाय जे आहेत ते आपण धुतले तर आपले जे सगळे कर्म आहेत जे चांगले होऊन जातात। त्यामुळे दादाने पण केलं आणि त्याची छोटीशीच क्लिप आली। त्याच्यानंतर आम्ही जे आहेत, मी आणि अमर, ते आणि मम्मी पप्पांचे जे पाय आहेत
ते धुवून काढले आणि नंतर मग लिशूचे पण सर्वजण पाय धुवत होते. असंही म्हणतात की मामाने भाजीची खूप सारी सेवा केली तर मामाचं पुण्य खूप चांगलं होतं. त्यामुळे दादाने तिचे पाय धुतले, मम्मीने पण धुतले, पप्पाने पण धुतले. आणि खरं कारण आमचं इकडे येण्याचं हेच होतं की आम्हाला लिशूला आणायचं होतं, कारण तिचे जे पाय आहेत ते ती जन्मल्यापासून आम्ही तिला असंच म्हणतो की सप्तशृंगी मातासारखे तिचे पाय आहेत. तर आत्ता कुठे ती मोठी झाली आहे म्हणून आम्ही तिला इकडे देवीला भेटायला आणले होते. कुंडाची पूजा झाल्यानंतर आम्ही पुढे आलो. इथे हनुमानाचं मंदिर होतं, तर तसंच आम्ही घरून सर्वांना देवांना इथे नैवेद्य बनवून आणले होते. तर मम्मी ते नैवेद्य खोलून इथे प्रिपेअर करत होती आणि दादाने इथे हनुमानाला नैवेद्य जो आहे तो अर्पण केला. मी लहानपणापासून बऱ्याचदा आली होती, पण अमरलाही इकडे आणायचे होते, ते पण आमचं एक कारण होतं इकडे येण्याचं. फोन सापडलाय, आम्ही ज्याला लॉक नाहीये तर आम्ही त्यांना कॉल करून ज्यांचा फोन आहे त्यांना देतो, कारण दुसऱ्यांना कोणाला दिला तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असं मला वाटतं. कॉल एंडेड येतोय. गडावर असल्यामुळे कॉल लागला नाही, नेटवर्क पण नव्हतं. त्यामुळे आम्ही नंतर तो फोन आहे तो सिक्युरिटी गार्डला देऊन टाकला होता रोपवेच्या इथे. तसेच पुढे गेल्यावर कुंडाच्याच इथे अर्धनारी नटेश्वरचं सुद्धा मंदिर आहे. तिथेही आम्ही नैवेद्य चढवला जो घरून बनवून आणला होता आणि अशीच देवाची पूजा केली आम्ही. बरेच लोक सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला लांबून लांबून येत असतात, पण त्यांना इथलं पूर्ण माहिती नसते. त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये सर्व कव्हर करत आहे. कुंडाच्या अवतीभोवती हे अर्धनारी नटेश्वर मंदिर पण आहे, हनुमानाचं पण मंदिर आहे. तसंच पुढे जाऊन आपल्याला सतीचा कडा पण बघायला भेटतो. त्याची एक पूर्ण कहाणी आहे, ती मी तुम्हाला सांगते. सप्तशृंगी देवीचे मंदिर हे 7 शिखरांनी वेढलेले आहे, म्हणजे त्याच्या अवतीभोवती 7 मोठे डोंगर आहेत. आणि हा जो सप्तशृंगी वनीचा गड आहे तो 4.5 फूट उंच आहे आणि याला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते. तर पौराणिक कथांनुसार महिषासूर राक्षसाचा वध करून देवी इथे या गडावर विश्रांतीसाठी आली होती आणि इथेच स्थिर झाली. आता आपण पोहोचलो आहोत सतीच्या कड्यावर. इथली स्टोरी अशी आहे की नांदूर गावाची एक आईची भक्त होती, पण तिला मूल बाळ नसल्यामुळे ती जीवनात खूप दुःखी होती. तिने एक दिवस सप्तशृंगी देवीला नवस केला, मला तू बाळ दिलं तर मी बैलगाडीने तुझ्या दर्शनाला येईल या शीतकड्यावरून. तेव्हा रस्ते चांगले नव्हते म्हणून खूप कठीण होतं जाणे. 1 वर्षानंतर तिला बाळ झाले आणि तिला देवीला केलेला नवस आठवला. तिने नवस पूर्ण करण्यासाठी बैलगाडी तयार केली. एक बैलगाडी चालवणारा माणूस, तिचा नवरा, ती आणि तिचे बाळ असे दर्शनाला गेले. दर्शन झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले, मी या शीतकड्यावरून उतरणार आहे असे नवस केला होता. तर तिचा नवरा तिच्यावर चिडला आणि म्हणाला, तू वेडी झाली आहे का, असा कसा नवस, आणि तो बैलगाडीतून उतरून गेला. तर तिने बैलगाडीवाल्याला विचारलं की चला तुम्ही माझ्यासोबत येता का. तो हो म्हणाला आणि तसं ते बैलगाडीत पुढे निघाले. ती बैलगाडी चालकाला म्हणाली, चला तुम्ही पुढे, मला माझ्या देवीवर पूर्ण विश्वास आहे. तसेच तिने देवीचा धावा केला आणि आश्चर्य म्हणजे ती बैलगाडी सुखरूप खाली उतरली आणि आजही तिथे बैलगाडीच्या चाकाचे निशाण तुम्हाला इथे दिसतच असतील. अशी ही पौराणिक कथा आहे की सप्तशृंगी माता त्या सतीला पावली होती, म्हणून ह्या जागेचे नाव जे आहे याला सतीचा कडा म्हणतात. तुमचं आमच्या वनीगडावर स्वागत आहे. थोडंसं जरा थंडी जास्त सुटलेली आहे, जरा थोडंसं हातपाय जरा शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला वरती गडावर जायला बरं वाटेल. बघा इथून दिसते गडावरची देवी. पहिले आम्ही पायऱ्यांनी जायचो, आता रोपवे झालेला आहे त्यामुळे खूप इझी पण झालेला आहे. पण इथून हा नजारा किती छान दिसतोय.
जय 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 सप्तशृंगी माता की जय जय माता की जय सप्तशृंगी माता की जय 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 आणि अवघ्या 5च मिनिटात आपण देवीच्या दर्शनाला मंदिरात पोहोचतो रोपवेने. तर रोपवेमुळे इतके इझी झालेले आहे सर्व लोकांना. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही वणीला जायचं म्हटलं तर खूप मजा यायची आणि 500 शिड्या होत्या, 2 तास लागायचे चढायला. थकून 2-2 मिनटं आम्ही आरामही करायचो, लगेच वरती जायचो. मी आणि दादा आमच्या लहानपणीच्या मेमरीज पण आहेत. आम्ही एकमेकांसोबत रेसिंग करायचो की तू पहिले पोचतो का मी पहिले पोचते. पण आता तसं नाही झालं आहे. तर रोपवे झाल्यामुळे खूप जास्त लोक येतात आणि सर्वांना खूप जास्त इझी पडते. तर तसंच आम्ही वरती पोहोचलो आणि वरती खूप गर्दी होती. पण आम्ही खूप लकी ठरलो कारण की देवीची मंदिरात आरती चालू होती जेव्हा आम्ही पोहोचलो. ऑलमोस्ट 7-7:30 वाजले असतील आणि आम्हाला आरतीही भेटली. आरतीमुळे लोक पुढे जात नव्हते तर 15-20 मिनटं आम्ही तसंच थांबलो रांगेत उभं. आणि लाईन जशी जशी पुढे जात होती तर त्याच्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 तास तसाच लागला होता देवीकडे पुढे जाण्यासाठी. आणि पोहोचल्यावर पण ते लोक जे आहेत ते पटकन लगेच पुढे लोकांना पाठवून देतात. लगेच लोकांना थांबूही देत नाही, क्षणभरही थांबू देत नाही. कोणाला विश करायची असेल, देवीला मनवर बघायचं असेल तर तेही नाही करत. पण त्याही बाबतीत आम्ही खूप लकी झालो. तर हे मी कॅप्चर नाही केलं, पण जसं आमचं दर्शन झालं तर आम्ही दर्शन करून देवीच्या गाभाऱ्यात बाहेर बसलो. तर इथे आम्हाला 2 एकदम क्यूटशी कुत्र्यांची जोडी भेटली. आय थिंक ते हजबंड वाईफ होते. पण तो कुत्रा इतका छान होता. मी त्याला पेढे खायला दिले, तो सगळ्यांना शेकंड करत होता, स्वतःहून येत होता. खूप छान जोडी होती. आम्ही 10-15 मिनटंच फक्त बाहेर बसलो असेल आणि तेवढ्यातच मंदिर जे आहे ते लगेच रिकामं पण झालं आणि आम्हाला देवीचे खूप जवळून दर्शन भेटले. देवीच्या मंदिरात थांबता आले आम्हाला. त्यांनी गजरा दिला, नारळ दिले आणि लिशू घाबरली होती इथे खूप. पण खूप जवळून दर्शन दिले, खूप छान दर्शन झाले, मनासारखे दर्शन झाले. आणि पंडितजीने आशीर्वाद पण दिला लिशूला, आमच्या फॅमिलीला. आणि खूप मनसोक्त दर्शन झाले आमचे इथे.
आणि आजचा ब्लॉग आपला इथेच एंड होतो. मी पुढे जास्त शूट करू शकले नाही कारण की माझा फोन जो आहे तो स्विच ऑफ होऊन गेला होता, त्यामध्ये बॅटरी नव्हती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मी पूर्ण दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बघती आहे की तुम्ही व्हिडिओज जे आहेत ते व्ह्यू करता आहेत, पण तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत नाही आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि टिल देन बाय बाय.